नमस्कार. आपलं माहिती घर यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. लवकरच मुंबई मंडळाची 2,500 घरांची लॉटरी निघणार आहे. त्या संदर्भात आपण जर बघितलं तर हिंदुस्तान टाइम्समध्ये काल म्हाडा लॉटरी 2026 ऑथॉरिटी सेट टू अनाउन्स हाऊसिंग ड्रॉ फॉर 2,500 अफोर्डेबल युनिट्स 31 मार्चपर्यंत अशा आशयाची एक न्यूज आलेली आहे. त्यामध्ये बऱ्यापैकी जर आपण बघितलं तर EWS असेल किंवा LIG असेल किंवा MIG असेल अशा मिक्स टाईपच्या ज्या काही ग्रुप आहेत, हायर इन्कम ग्रुप, त्या सगळ्यांसाठीची जी काही लॉटरी आहे ती निघणार आहे. त्याबाबत अजून एक ABP माझा कालचेच अपडेट आहे, वन डे अगोचं. त्यामध्येही मुंबईतील जवळपास 2,500 सदनिकांची सोडत निघणार अशा प्रकारचं जे काही आहे टायटलची एक न्यूज सुद्धा प्रसिद्ध झालेली आहे. अधिकृत म्हाडाकडून कुठल्याही प्रकारचं अजून अपडेट आलेलं नाही आहे. याआधी मार्चमध्ये निघणार म्हणून बऱ्याचशा न्यूज आलेल्या होत्या. आता एक जवळपास मार्च संपत आलेला आहे. अजूनही अधिकृतपणे म्हाडाकडून कुठलंही नोटिफिकेशन किंवा जाहिरात प्रसिद्ध झालेली नाही आहे. पण या माध्यमातून आलेल्या न्यूजनुसार तरी वाटते की लवकरच मुंबई मंडळाची लॉटरी निघणार आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जर आपण बघितलं तर कन्नमवार जो काही विक्रोळीमधला एरिया आहे तिथे 1,221 सदनिका असणार आहे. प्रतीक्षानगर आहे, प्रतीक्षानगर, तिथेही सायनमधला हा एरिया जिथे 352 घरांचा समावेश असण्याची शक्यता आहे. आणि म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळांतर्गत जे काही पुनर्विकास अंतर्गत सदनिका आहेत अल्प मध्यम आणि उच्च गटातील तिथे 150 ते 200 घरं असणार आहेत. अशा प्रकारे काही घरं असणार आहेत. जवळपास 800 चौरस फुटाच्या घरांची किंमत जवळपास 80 ते 90 लाखाच्या आसपास ती असणार आहे, जी की विक्रोळी कन्नमवार जिथं सगळ्यात जास्त घरं उपलब्ध आहेत त्या ठिकाणी जवळपास 800 चौरस फुटांचा एरिया असणार आहे आणि त्याची किंमत सुद्धा 80 ते 90 लाखाच्या आसपास असणार आहे. प्रतीक्षा नगरमधले सुद्धा 777 चौरस फुटांची घरं आहेत, 22 मजली इमारती आहेत. तिथे त्यांच्या किमती जी काय आहे ते अजून निश्चित झालेले नाही. अधिकृतपणे जी काही माहिती म्हाडाकडून दिली जाणार आहे. पण लवकरच मुंबईत जी काही 2,500 घरांची लॉटरी आहे ती येणार आहे. तर जर तुम्ही म्हाडा अंतर्गत मुंबईमध्ये घर बघत असाल तर नक्की तुम्ही ह्याची तयारी करून ठेवा. जे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट्स म्हाडाच्या लॉटरीसाठी ॲप्लिकेशन करताना लागतात तर ते तुम्ही तयार करून ठेवा. जसं की मोबाईल नंबर, ईमेल ID, तुमचा मोबाईल नंबर हा लिंक आधारला असतो, आधार, पॅन कार्ड, खूप साऱ्या गोष्टी आहेत. कास्ट सर्टिफिकेट असेल जर तुम्ही रिझर्वेशन कॅटेगरीमधून करत असाल, इन्कम सर्टिफिकेट असेल, ITR असेल, बऱ्याचशा गोष्टी आहेत. त्याचं डिटेल व्हिडिओसुद्धा चॅनलवर आहे किंवा तुम्हाला यूट्यूबवर सुद्धा मिळून जाईल किंवा ऑफिशियल वेबसाईटवर सुद्धा मिळून जाईल. ते ॲप्लिकेशन करण्याआधी तुम्ही ते डॉक्युमेंट तयार करून ठेवा, जेणेकरून ऐन वेळेस तुम्हाला ॲप्लिकेशन करताना कुठलीही अडचण येणार नाही. तर हेच अपडेट आहे की लवकर त्याची ऑफिशियल न्यूज येईल, जाहिरातही प्रसिद्ध होईल, स्कीम वाईज डिटेलसुद्धा अवेलेबल होतील. जेव्हा ते काही अवेलेबल होईल तेव्हा तुम्हाला चॅनलमार्फत नोटिफिकेशन दिलं जाईल. तर त्यासाठी नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून रेग्युलर अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचले जातील.